सर्वांना ऐकू येतंय? हॅलो, ऐकू येतंय सर्वांना? सर्व विद्यार्थ्यांना ऐकू येतंय? हॅलो, ऐकू येतंय सर्वांना? तर पुन्हा एकदा आजच्या ह्या बायोलॉजीच्या लेक्चरमध्ये माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करतो. कालच्या लेक्चरमध्ये आपण जो काही पार्ट कव्हर केलेला आहे त्याच्या पुढचा पार्ट आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करू. आजचं जे लेक्चर आहे त्यामध्ये मे बी आजच्या लेक्चरमध्ये आपला जो थेरॉटिकल पार्ट आहे तो आपण कम्प्लीट करू. सुरुवातीचे काही चॅप्टर्स मोठे आहेत त्यामुळे थोडा वेळ जातोय, पण आपण पण सर्व पॉईंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्हाला सुद्धा पॉईंट टू पॉईंट वाचावं लागणार आहे, कारण जे क्वेश्चन्स विचारले जातात मित्रांनो ते एकदम टफ लेवलचे क्वेश्चन्स, टफ नाही म्हणता येणार पण एकदम बारीक जो पॉईंट आहे, जसा आता बोर्डाचा पेपर होता की शक्यतो जे पॉईंट आपण एवढे विचारात घेत नाही त्या पॉईंटचे क्वेश्चन्स विचारले होते. त्याच पद्धतीने एंट्रन्सला सुद्धा आता तीच कंडिशन आहे. ज्या पॉईंटचे क्वेश्चन्स आपण वाटणार की अरे हा पॉईंट महत्त्वाचा नाही आहे, मग आपण हा नाही प्रिपेअर केला तरी चालेल, पण त्याचेच क्वेश्चन्स परीक्षेला विचारल्या जात आहे. त्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. तर नेक्स्ट पार्ट आपण त्या ठिकाणी घेतोय अँड दॅट इज द
मेन्स्ट्रुअल सायकल. तर नेक्स्ट पार्टकडे आपण जाऊ. मेन्स्ट्रुअल सायकल. माझी फिमेल्समध्ये फिमेल प्रायमेट जे असतात, ज्यामध्ये आपण मंकीज, एप्स म्हणजे मंकीचा साधारण प्रकार आहे, आणि ह्युमन बिंग यांच्यामध्ये जी, यांना प्रायमेट्स म्हणतो आपण, आणि यांच्यामध्ये जी सायकल असते रिप्रोडक्टिव्ह सायकल पर्टिक्युलरली फिमेल्समध्ये, तर त्याला म्हणता मेन्स्ट्रुअल सायकल. जे सीझनल ब्रीडर्स आहे त्यांच्यामध्ये इस्ट्रस सायकल असते. तर जे पूर्ण कंटिन्युअस ब्रीडर ज्यांना नाव दिलं जातं, काय नाव दिलं जातं? कंटिन्युअस ब्रीडर. त्यांच्यामध्ये जी सायकल असते त्याला नाव दिलं जातं मेन्स्ट्रुअल सायकल. तर ही जी रिप्रोडक्टिव्ह सायकल आहे ही किती डेजची असते? तर इट इज ऑफ 28 डेज. किती डेजची असेल? 28 डेजची ही सायकल त्या ठिकाणी असेल. नंतर साधारण फिमेलच्या 10 ते 14व्या वर्षी ही सायकल फिमेल्समध्ये स्टार्ट होते. म्हणजे जो द पिरियड ऑफ स्टार्टिंग ऑफ फर्स्ट म्हणजे एखाद्या फिमेलमध्ये जेव्हा पहिली MC म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल येते तर त्याला म्हणता मॅनर्ची. हे लक्षात घ्या. 28 डेज कोणत्या वर्षी स्टार्ट होते? तर ते फिमेल टू फिमेल अलग अलग असेल, पण 10 ते 14 वर्षाच्या कालामध्ये स्टार्ट होते. आणि जो पहिलं मेन्स्ट्रुअल सायकल आली तर त्याला म्हणता मॅनर्ची. काय नाव दिलं जातं त्याला मित्रांनो? मॅनर्ची हे नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. तर नेक्स्ट पार्ट, मेन्स्ट्रुअल सायकल कधीपर्यंत कंटिन्यू असते? इट इज कंटिन्यूड अप टू द एज ऑफ 45 to 50 इयर्स. साधारण 45 ते 50व्या वर्षापर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल येते, आणि साधारण त्या एक 45 वर्ष धरा, त्यावेळेस मेन्स्ट्रुअल सायकल पूर्णपणे थांबून जातं. म्हणजे याचा अर्थ त्या फिमेलची जी रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी आहे ती नाहीशी होऊन जाते. आणि ज्या वेळेस एखाद्या फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल येणं थांबून जातं त्यावेळेस त्या वेळेला नाव दिलं जातं मेनोपॉज. मेनो म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल, पॉज म्हणजे थांबणे. आणि साधारण जो रिप्रोडक्टिव्ह पिरियड आहे तो 32 वर्षाचा रिप्रोडक्टिव्ह पिरियड फिमेल्समध्ये असेल. ज्या वेळेस प्रेग्नेन्सी असते 9 महिन्याच्या कालावधीत तेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल येणं थांबलेलं असतं. त्याबरोबर जेव्हा एखादी आई बाळाला दूध पाजत असते, नवीन जन्माला आलेल्या बाळाला पहिले 2-3 महिने जास्त प्रमाणात दूध पाजते, तेव्हा सुद्धा मेन्स्ट्रुअल सायकल येत नाही. ओनली वन एग इज रिलीज. आता हे लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एका मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये एक एग रिलीज होतं अल्टरनेटली, एकदा एका ओव्हरीमधून एकदा दुसऱ्या ओव्हरीमधून. ज्या वेळेस त्या ठिकाणी मेन्स्ट्रुअल सायकल MC पिरियड इज कॅरेक्टराइज्ड बाय मेन्स्ट्रुएशन. MC पिरियडचं काय कॅरेक्टर असेल? तर मेन्स्ट्रुएशन हे त्याचं त्या ठिकाणी कॅरेक्टर असेल, की ज्या फिमेल्स असतात त्यांच्यामध्ये MC पिरियड आल्यावर पहिल्या 4 दिवसामध्ये त्या ठिकाणी काय होतं? ब्लिडिंग होतं युटेरसमधून, व्हॅजिनामधून, आणि 14व्या दिवशी एग रिलीज होत असतं मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे एखाद्या फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झाली तर पहिला दिवस ज्या दिवशी कळेल ब्लिडिंग व्हायला लागतं, लगेच कळून जातं की MC पिरियड स्टार्ट झालेला आहे, तेव्हापासून 14व्या दिवशी ओव्हरीमधून एग रिलीज होतं आणि कुठे येतं? फॅलोपियन ट्यूबमध्ये. आणि मेन्स्ट्रुअल सायकलला कंट्रोल करणारे हार्मोन्स कोणते? तर FSH आणि LH. FSHचा लॉंग फॉर्म आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, आणि LHचा लॉंग फॉर्म आहे
ल्युटेनायझिंग हार्मोन. FSHचा लॉंग फॉर्म काय आहे मित्रांनो? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि त्या ठिकाणी LHचा लॉंग फॉर्म काय आहे? तर ल्युटेनायझिंग हार्मोन. आता मेन्स्ट्रुअल सायकलचे 4 फेज असतात. मेन्स्ट्रुअल फेज किंवा ब्लिडिंग फेज त्याला आपण म्हणतो. दुसरा आहे प्रॉलिफेरेटिव्ह फेज. तिसरा आहे ओव्युलेटरी फेज. आणि चौथा आहे ल्युटियल और सेक्रेटरी फेज. तर मेन्स्ट्रुअल सायकलचा पहिला फेज ज्याला मी नाव दिलेलं आहे, आपण नाव देतो मेन्स्ट्रुअल फेज किंवा ब्लिडिंग फेज. साधारण पहिले 4 दिवस असतो, ज्या वेळेस इफ एग इज नॉट. आता लक्षात घ्या, 14व्या दिवशी मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे पहिल्या दिवशी ब्लिडिंग होईल. समजा आपण लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल विचारात घेतली, पहिल्या दिवशी ब्लिडिंग झालं, 4 दिवस ब्लिडिंग चालू राहील. त्याच्यानंतर 14व्या दिवशी ओव्हरीमधून एग रिलीज होईल आणि कुठे येईल? तर ते येईल फॅलोपियन ट्यूबमध्ये. आणि साधारण 14व्या दिवशी किंवा 15व्या दिवशी सेक्शुअल रिलेशन्स नाही आले तर स्पर्म एककडे येणार नाही, फॅलोपियन ट्यूबमध्ये येणार नाही. आणि त्यावेळेस जे एक फॅलोपियन ट्यूबमध्ये आलेलं आहे ते फर्टिलाइज होणार नाही. जर फर्टिलायझेशन नाही झालं, लक्षात घ्या, जर फर्टिलायझेशन त्या ठिकाणी नाही झालं तर मग मात्र त्या ठिकाणी परत साधारण 14व्या दिवशी एग रिलीज होईल. 14-15 2 दिवसात जर स्पर्मची एंट्री नाही झाली फॅलोपियन ट्यूबमध्ये तर फर्टिलायझेशन होणार नाही. आणि मग परत 28व्या दिवसापर्यंत प्रोसेस चालू राहील आणि 8व्या दिवशी परत ब्लिडिंग व्हायला स्टार्ट होईल पहिल्या दिवशी 28 दिवस संपल्यावर. पण कधी एग जर फर्टिलाइज नाही झालं तर, आता समजा मागचा MC पिरियड आलेला आहे, 1 ते 4 दिवस ब्लिडिंग झालं, डेव्हलपमेंट झाली, 14व्या दिवशी एग रिलीज झालं आणि पर्टिक्युलर त्या फिमेलमध्ये 14व्या दिवशीच सेक्शुअल रिलेशन्स आले आणि स्पर्म फॅलोपियन ट्यूबमध्ये गेले तर त्याचं एक बरोबर युनियन झालं आणि त्या ठिकाणी काय झालं? फर्टिलायझेशन झालं. फर्टिलायझेशन झालं तर 9 महिन्यापर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल त्या ठिकाणी परत येत नाही. पण जर फर्टिलायझेशन नाही झालं तर मग मात्र परत पुढची मेन्स्ट्रुअल सायकल त्या ठिकाणी येणार. आणि जर फर्टिलायझेशन नाही झालं तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं, तुम्हाला आठवावं लागेल. सांगा बरं, जे 14व्या दिवशी एग रिलीज होतं तर ते कशातून रिलीज होतं? म्हणजे पहिले कशातून? फॉलिकल. सांगा बरं, 14व्या दिवशी ज्या फॉलिकलमध्ये एग असतं त्या फॉलिकलचं नाव काय? पटकन कमेंट करून सांगा. 14व्या दिवशी जे फॉलिकल मधून एग रिलीज होतं त्या फॉलिकलचं नाव काय? शॉर्टकट सांगितलं तरी चालेल, शॉर्ट फॉर्म सांगितलं ना तरी चालेल. ओके, व्हेरी गुड. सिद्धी सांगते ग्राफियन फॉलिकल, अक्षय सांगतोय ग्राफियन फॉलिकल. मला असं वाटतं की एक साधारण 25 ते 30 विद्यार्थी लेक्चर करताय. 25 ते 30 विद्यार्थी त्या ठिकाणी लेक्चर करताय. तर ते लेक्चर करत असताना जर तुम्ही थोड्याशा कमेंट केल्या, मला सांगितलं तर मला पण कळेल ना कोण कोण लेक्चर करत आहे, कोण लेक्चर नाही करत आहे, कोणाला झोप येते, कोणाला जीवावर येतं आहे, कोणाला नको नको वाटतं आहे. तर कमीत कमी 22-25 विद्यार्थीच्या आसपास लेक्चर करताय आता आणि त्यातले फक्त 2-3 जणच उत्तरं सांगताय. मग बाकीच्यांना काय समजायचा प्रश्न येतोय का? व्हेरी गुड. माया, नंतर प्रीतीने पण उत्तर सांगितलेले ग्राफियन फॉलिकल. व्हेरी गुड. ऋतुजा भुजाडे ग्राफियन फॉलिकल, व्हेरी गुड. अजून सांगा पटापट. तर ग्राफियन फॉलिकल. आता 14व्या दिवशी ग्राफियन फॉलिकलमधून एक रिलीज होईल, त्यातून ते ओव्हरी फोडून बाहेर येईल आणि त्याला फॅलोपियन ट्यूब ओढून घेईल. मग आता ग्राफियन फॉलिकल काय झालं? एम्प्टी झालं. व्हेरी गुड. ग्राफियन फॉलिकल काय झालं? एम्प्टी झालं. आणि त्या एम्प्टी ग्राफियन फॉलिकलला काय नाव देता? सांगावर कमेंट करून पटकन. एम्प्टी ग्राफियन फॉलिकल, ज्यातून एग निघून गेलेलं आहे त्या एम्प्टी ग्राफियन फॉलिकलला काय नाव द्यायचं आहे?
आनंद उगले बरोबर आहे. ग्राफियन फॉलिकल. आता मला सांगा, आनंद सांगा, जे एम्प्टी ग्राफियन फॉलिकल आहे त्याला काय नाव देतात? यातून एक निघून गेलेलं आहे, काल घेतलेले आपण. बरोबर सांगितलं सिद्धीने. अजून ऋतुजानी सांगितलं बरोबर आहे. समृद्धी सोनवणे काय सांगा उत्तर? वेदांग सदावर्ते सांगा उत्तर पटकन. ज्या टेस्ट होत आहे टेस्ट द्या सगळ्या. तुम्ही जर स्वतः सिरियस नाही राहिले तर मग आयुष्यभर परत परेशानी होऊन जाते, हे लक्षात घ्या. आता चांगला अभ्यास करा, जास्तीत जास्त मेहनत करा, जास्तीत जास्त प्रयत्न करा, तरच तुमच्या बरोबर सक्सेस असेल. जर तुम्ही असं क्लासला ॲबसेंट राहताय, टेस्टला ॲबसेंट राहताय, तर मग उपयोग नाही होणार. आपलं काय होऊन जातं, ऑफलाईन क्लास लावला तर आपण म्हणतो अभ्यासाला वेळ भेटत नाही, आणि अभ्यासाला वेळ भेटला तर अभ्यास करत नाही. तर तसं नका होऊ देऊ. त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की आता हा वेळ एकदम गोल्डन पिरियड आहे, आणि तो जर तुम्ही युटिलाइज नाही केला तर मग त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर साऱ्या अडचणीला फेस करावं लागेल. पण माझं म्हणणं आहे की जरा जास्त अभ्यास करा, डिटेल स्टडी करा, आणि लिहायचं काही नाही, आपल्याला वाचन करायचं आहे फक्त. बाकी फिजिक्स वगैरेचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. तर माझ्या हिशोबाने थोडा अभ्यास वाढवायला पाहिजे. जर तुम्ही अभ्यास वाढवला तरच तुमचा त्या ठिकाणी फायदा होईल, हे तुम्ही लक्षात घ्या. तर आता इफ एग इज नॉट फर्टिलाइज ड्यू टू डिजनरेशन, इफ एग इज नॉट फर्टिलाइज, मग एग जर फर्टिलाइज नाही झालं तर ग्राफियन फॉलिकल कशात कन्वर्ट झालं होतं? कॉर्पस ल्युटियममध्ये. ते कॉर्पस ल्युटियम बघा इथं लक्षात घ्या, मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करतो बघा. हे ओरीचं स्ट्रक्चर आहे. हे असे फॉलिकल डेव्हलप होता. हा मॅच्युअर फॉलिकल आहे. याला काय नाव द्यायचं सांगा? ग्राफियन फॉलिकल. काय नाव द्यायचं मित्रांनो? ग्राफियन फॉलिकल. आणि त्यातून बघा 14व्या दिवशी 14th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल बघा ग्राफियन फॉलिकलमधून ओरीमधून एग रिलीज झालं, आणि मग राहिलं एम्प्टी, याला म्हणता कॉर्पस ल्युटियम. जर कॉर्पस ल्युटियम लक्षात घ्या प्रेग्नेन्सी आली तरच कॉर्पस ल्युटियम शिल्लक राहतो. नाही, जर प्रेग्नेन्सी नाही आली तर हा जो कॉर्पस ल्युटियम आहे डिजनरेट होतो आणि कॉर्पस आल्बिकन्स तयार करतो, आणि या कॉर्पस आल्बिकन्स नंतर नष्ट होऊन जातो. तर हे लक्षात घ्या. आणि जर प्रेग्नेन्सी आली तर मग मात्र कॉर्पस ल्युटियम हा हार्मोन रिलीज करतो, आणि ते हार्मोन कोणतं असतं तर प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन त्या ठिकाणी रिलीज केलं जातं. कोणता हार्मोन सांगा? प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन, आणि ते प्रेग्नेन्सी मेंटेन करतं, म्हणून त्या हार्मोनला नाव दिलं जातं प्रेग्नेन्सी हार्मोन. तर पहिला फेज बघा, इफ एग इज नॉट फर्टिलाइज, जर 14व्या दिवशी फर्टिलायझेशन नाही झालं ड्यू टू डिजनरेशन ऑफ कॉर्पस ल्युटियम. कोण डिजनरेट होतं? कॉर्पस ल्युटियम. 14व्या दिवसानंतर कॉर्पस ल्युटियम डिजनरेट होतं, आणि कॉर्पस ल्युटियम कोणते हार्मोन तयार करतं? प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजिन. दोघांची लेवल कमी कमी व्हायला लागते, आणि दोघांची लेवल आणि कमी होते, आणि ॲज अ रिझल्ट मग त्या ठिकाणी काय होतं? ॲज अ रिझल्ट द ब्लड वेसल्स ऑफ, आपल्याला माहिती आहे, सांगा बरं, जे युटेरस आहे त्याच्या आउटर वॉलला पेरिमेट्रियम म्हटलं होतं, मधल्याला मायोमेट्रियम म्हटलं होतं, आणि आतल्याला एंडोमेट्रियम नाव दिलं होतं. आतल्या वॉलला काय नाव दिलं मित्रांनो? एंडोमेट्रियम. तर लक्षात काय घ्यायचं आहे की जे एंडोमेट्रियम वॉल आहे तर त्याच्यातल्या रक्तवाहिन्या, त्यात साठवलेलं फूड मटेरियल हे सगळं रक्ताच्या स्वरूपात आणि घट्ट रक्ताच्या स्वरूपात सगळं 1 ते 4 दिवसामध्ये ह्या लॉटमध्ये निघून जातं. आणि साधारण जे एंडोमेट्रियम वॉल आहे त्याची थिकनेस ही 1 मिलीमीटर होऊन जाते, एकदम थिन होऊन जातं ह्या पहिल्या 4 दिवसामध्ये. सांगा बरं, जे ब्लिडिंग होतं त्या ब्लिडिंगमध्ये कोण कोण बाहेर जातं? व्हॅजिनामधून ब्लड बाहेर जातं, नंतर सेल डिबरीज म्हणजे मेलेल्या सेल बाहेर जातं एंडोमेट्रियमच्या, अनफर्टिलाइज्ड एग
म्हणजे ज्याचं फर्टिलायझेशन झालं नाही असं एक पण बाहेर जातं, म्युकस पण बाहेर जातो आणि याला नाव दिलं जातं मेन्स्ट्रुअल फ्लो. आणि साधारण 45 ते 100 ml ब्लड लॉस्ट होतं मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये आणि कोणातून व्हॅजिनामधून. आणि द ब्लड डज नॉट क्लॉट, आता ते रक्त गोठत नाही, पातळच राहतं, कारण त्यामध्ये कोण असते लक्षात घ्या, फायब्रिनोलायसिन. हे असे बघा, आता आपण एवढा कधी विचार नाही करत या पॉईंटचा, पण मग असे त्या ठिकाणी पॉईंट महत्वाचे. आता धिस ब्लड डज नॉट क्लॉट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ फायब्रिनोलायसिन. कोणतं आहे सांगा? फायब्रिनोलायसिन नावाच्या केमिकलमुळं जे मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस व्हॅजिनामधून जे रक्त बाहेर जातं ते गोठत नाही मित्रांनो. त्यानंतर धिस फेज इज डिस्क्राईब ॲज अ विपिंग ऑफ युटेरस. म्हणजे जसं एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू बाहेर जात आहे तसं इथं व्हॅजिनामधून रक्त बाहेर जात आहे, म्हणून याला किंवा युटेरसमधून विपिंग ऑफ युटेरस म्हणजे युटेरसचं रडणं. का बरं? कारण फर्टिलायझेशन झालेलं नाही आहे आणि अनफर्टिलाइज एक सुद्धा बाहेर निघून गेलेलं आहे. ड्युरिंग दिस 5 days, आता बघा हे झालं ॲट ए टाईम 2 प्रोसेस चालू असतात. ही जी आत्ता मी सगळी प्रोसेस घेतली ही गर्भपिशवीमधली. सांगा गर्भपिशवीचं कोणतं वॉल? एंडोमेट्रियम वॉल फुटून जाईल एकदम, त्यातलं सगळं सेल, डिबरी, ब्लड जे सगळं मटेरियल आहे फूड ते सगळं काय होऊन जाईल? बाहेर पडून जाईल व्हॅजिनामधून. त्याला विपिंग ऑफ युटेरस म्हणतात आणि हे 1 ते 4 दिवस चालेल. पण ह्याच 1 ते 4 दिवसामध्ये किंवा या साधारण 4 ते 5 दिवसामध्ये जे ओव्हरी आहे, सांगा ओव्हरीमध्ये एकदम सुरुवातीचे जे छोटे छोटे फॉलिकल आहे त्याला काय नाव दिलं आहे? कमेंट करून सांगा पटकन. ओव्हरीमध्ये जे सुरुवातीचे फॉलिकल्स एकदम सुरुवातीचं त्याला काय नाव दिलं आहे? पटकन कमेंट करून सांगा. हो, कोण सांगताय कमेंट करून? प्रीमॉर्डियल फॉलिकल. समीक्षा मोरे व्हेरी गुड. सिद्धी व्हेरी गुड. त्यानंतर प्रीमॉर्डियल फॉलिकल बरोबर आहे, काही अडचण नाही आहे. काय कोणते फॉलिकल आहे? प्रीमॉर्डियल फॉलिकल. कुठे आहे? ओव्हरीमध्ये. ते कशात कन्वर्ट होता? प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकल कशात कन्वर्ट होता? सेकंडरी फॉलिकल. कोणत्या हार्मोनमुळे? तर पिच्युटरी ग्लँडनी रिलीज केलेल्या FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे. म्हणजे सांगा बरं, गर्भपिशवीमध्ये ब्लिडिंग चालू आहे तर ओव्हरीमध्ये डेव्हलपमेंट चालू आहे. गर्भपिशवीमधून व्हॅजिनामधून सगळं ब्लड बाहेर निघून जातं आहे, तर ओव्हरीमध्ये काय होतं आहे? या 5 दिवसामध्ये प्रीमॉर्डियल फॉलिकल डेव्हलप होऊन प्रायमरी फॉलिकल आणि सेकंडरी फॉलिकल तयार करतोय अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ हार्मोन FSH. कोणत्या हार्मोनच्या इन्फ्लुएन्समध्ये? FSH नावाचं जे हार्मोन आहे त्या हार्मोनच्या इन्फ्लुएन्समुळे त्या ठिकाणी काय होतं आहे मित्रांनो? तर FSH जे प्रीमॉर्डियल फॉलिकल आहे दॅट डेव्हलप्स इन टू प्रायमरी फॉलिकल अँड सेकंडरी फॉलिकल. त्यानंतरचा येतो पॉलिफेरेटिव्ह फेज. साधारण याला फॉलिक्युलर फेज म्हणतात. का बरं? कारण ह्या फेजमध्ये प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल आणि ग्राफियन फॉलिकल म्हणजे डेव्हलपमेंट होते, म्हणून याला म्हणता फॉलिक्युलर फेज. 5व्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत हा फेज असतो. सेकंडरी फॉलिकल प्रोसीड टू डेव्हलप बट युजली बघा 6 ते 12. आता हा बघा हा जो आहे किती 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल डेव्हलप होणं स्टार्ट होतं. पण म्हणजे हा क्वेश्चन विचारला बघा, आता आपण कधी विचार करत नाही की 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल हा आकडा आपण काय एवढं काय कामाचा येतो, पण त्याचा क्वेश्चन विचारलेला आहे हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे पॉईंट टू पॉईंट स्टडी असणं गरजेचं आहे. पाठ नाही झालं चालेल, पण एक क्लिक होतं समोर ऑप्शन्स दिसल्यावर. टू डेव्हलप म्हणजे सांगा प्रीमॉर्डियल फॉलिकल त्यातले काही प्रायमरी होईल, प्रायमरीतले काही सेकंडरी आणि सेकंडरीचे किती साधारण 6 ते 12 डेव्हलपमेंटला पुढं स्टार्ट करतील, पण त्यातलं एकच फक्त शेवटपर्यंत डेव्हलप होईल आणि काय तयार करेल मित्रांनो? ग्राफियन फॉलिकल. आणि म्हणून याला म्हणता प्रॉलिफेरेटिव्ह किंवा फॉलिक्युलर फेज. काय नाव द्यायचं आहे सांगा? प्रॉलिफेरेटिव्ह
किंवा फॉलिक्युलर फेज हे नाव त्या ठिकाणी त्याला दिलं जाईल. लक्षात आलं. त्यानंतर किती सेकंडरी फॉलिकलचं डेव्हलपमेंट स्टार्ट होतं 6 ते 12 आणि त्यातले किती एकच कशात कन्वर्ट होतो ग्राफियन फॉलिकलमध्ये. द अदर सेकंडरी फॉलिकल डिजनरेट, बाकीचे सेकंडरी फॉलिकल डिजनरेट होता. आणि ही जी प्रोसेस आहे त्याला नाव पण लक्षात घ्या, ॲट्रेसिया. काय नाव द्यायचं आहे? ॲट्रेशिया. लक्षात घे, हे पण पॉईंट महत्त्वाचा आहे. काय नाव द्यायचं आहे सांगा? ॲट्रेशिया नावाच्या प्रोसेसनी त्या ठिकाणी काय होतं सेकंडरी फॉलिकल डिजनरेट होतं. आता याच्यामध्ये बघा या फेजमध्ये पिच्युटरी ग्लँड कोणतं हार्मोन रिलीज करते तर FSH. आणि जे डेव्हलपिंग फॉलिकल आहे म्हणजे प्रायमरी फॉलिकल सेकंडरी फॉलिकल त्यांच्या ज्या सेल्स आहे त्या एस्ट्रोजिन नावाचं हार्मोन तयार करतात. सांगा पिच्युटरी ग्लँड कोणता हार्मोन तयार करेल? FSH. आणि त्या FSH मुळे प्रिमॉर्डियल फॉलिकल प्रायमरी फॉलिकल सेकंडरी आणि ग्राफियन फॉलिकल तयार करतील. आणि मग सांगा बरं पिच्युटरी ग्लँड FSH तयार करते आणि जे फॉलिकल डेव्हलप होत आहे त्याच्या सेल एस्ट्रोजिन हार्मोन तयार करतात आणि मग दोघांच्या जी लेवल आहे ती वाढत जाते. एस्ट्रोजिन आणि FSH दोघांची लेवल वाढते आणि ह्या पद्धतीने जो प्रिमॉर्डियल फॉलिकल आहे तो मेन्स्ट्रुअल सायकलच्या 13व्या दिवशी कशात कन्वर्ट होतो मित्रांनो? ग्राफियन फॉलिकलमध्ये. कशात कन्वर्ट होतो सांगा? ग्राफियन फॉलिकलमध्ये. ओव्हरीमध्ये चालू आहे सर्व. पुढे चालू आहे ओव्हरी. एस्ट्रोजिन ब्रिंग्स अबाउट द, सांगा बरं जेव्हा ब्लिडिंग फेज संपला, मी पटकन उत्तर द्यायचं आहे. ब्लिडिंग फेज संपला तेव्हा एंडोमेट्रियम वॉलची थिकनेस किती झाली होती? पटकन सांगा. जेव्हा ब्लिडिंग फेज संपला तेव्हा एंडोमेट्रियम वॉलची थिकनेस किती झाली होती? 4थ्या दिवशी. व्हेरी गुड. मग 1 मिलीमीटर. कोणी सांगितलंय? अक्षयनी सांगितलं 1 मिलीमीटर. मी तुम्हाला रिक्वेस्ट करल की एक तर तुमच्याकडं नोट्स असतील आपल्या क्लासच्या तर सदावर्तीने सांगितलं, नंतर त्या ठिकाणी ऋतुजाने सांगितलं. व्हेरी गुड. म्हणजे तुमच्याकडं समोर तुम्ही नोट्स पण ठेवा आणि त्यातून मग ऐकत जरी चाललं तरी पण ते कवर होत जाईल. आणि हायलायटरचा वापर करून ते पॉईंट्स नोट करून घ्या. कारण का जर नुसतं असं ऐकत गेलं तर झोप यायला लागेल. आणि म्हणून थोडं काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू ठेवा. काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू ठेवली, उगलेनी पण बरोबर सांगितलं, तर तुम्हाला कंटाळा येणार नाही क्लासचा. आणि क्लासचा कंटाळा आला तरी करणं गरजेचं आहे, त्याला पर्याय नाही आहे. म्हणून मग आपल्याला उपाय काय आहे की काहीतरी न कंटाळा येण्याकरता काय करायला पाहिजे तर त्या पद्धतीने तुम्ही नोट्स जर समोर ठेवल्या त्याला हायलाईट करून घेतलं. जसं आता ॲस्ट्रिया किंवा 1 मिलीमीटर किंवा आता सांगा बरं हे किती आहे? ड्यू टू दिस द थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम ग्रोज टू अबाउट 3 मिलीमीटर टू 5 मिलीमीटर. आणि त्या ठिकाणी जे हाय एस्ट्रोजिन लेवल, आता सांगा बरं जे फॉलिकल डेव्हलप होतं आहे त्याच्या वॉल्सनी कोणतं हार्मोन सिक्रेट केलं होतं? एस्ट्रोजिन. तर त्याच्यामुळं काय होतं? पिच्युटरी ग्लँड ही काय करायला लागते? LH हार्मोन. कोणाच्या इन्फ्लुएन्समुळं? एस्ट्रोजिनच्या इन्फ्लुएन्समुळं जी पिच्युटरी ग्लँड आहे ते कोणतं हार्मोन तयार करेल? परत LH. पहिले FSH होतं ते कमी होऊन जाईल अँड इनहिबिट्स द FSH सिक्रिशन. एस्ट्रोजिनच्या प्रभावामुळे पिच्युटरी ग्लँड FSHचं सिक्रिशन थांबवून टाकेल. आणि त्याचं कारण काय आहे? कारण FSH कशा करता लागत होतं तर फॉलिकल डेव्हलप करायला. पण आता फॉलिकल पूर्णपणे डेव्हलप झालेलं आहे, मग आता FSHची गरज राहिली नाही. आणि आता कोणतं हार्मोन रिलीज होतं आहे? LH हार्मोन, ल्युटेनायझिंग हार्मोन त्या ठिकाणी रिलीज होतं आहे. आणि हा फेज साधारण किती चालेल तर 13व्या दिवसापर्यंत चालेल MC पिरियडच्या. म्हणजे पहिलं हे लक्षात घ्या की MC पिरियड म्हणजे फक्त 4 दिवसाचा कालावधी नाही मित्रांनो, तो 28 दिवसाचा कालावधी आहे. फक्त कळणारा कालावधी जो आहे तो पहिला 4 दिवसाचा आहे, कारण तेव्हा फिमेल्समध्ये ब्लिडिंग होतं. मग आता 13वा दिवस संपला तर आता 14वा दिवस स्टार्ट होईल. आणि 14व्या दिवशी काय होईल? आत्ता दाखवलं ग्राफियन फॉलिकल फुटून जाईल, त्यातून ऊसाईट, त्यातून जे ऊसाईट आहे एग आहे ते रिलीज होईल
ओव्हरी पण फुटवेल आणि एग हे ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये येईल, पोटाच्या पोकळीमध्ये येईल आणि तिथून त्याला कोण ओढून घेईल तर फॅलोपियन ट्यूब ओढून घेईल. आणि हे सर्व कशामुळं होईल? ड्यू टू सडन राईज इन द लेवल ऑफ LH. LHची लेवल वाढल्यामुळं हा सर्व पार्ट होईल. कोणाची? LHची लेवल त्या ठिकाणी वाढल्यामुळे हा सर्व पार्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. तर हे झालं ओव्ह्युलेटरी फेज. हा फक्त किती दिवसाचा असतो? एका दिवसाचा. याच्यात कोणता हार्मोन महत्त्वाचं आहे? LH हार्मोन महत्त्वाचं आहे. कोण फुटतं? ग्राफियन फॉलिकल ओव्हरी. कोण रिलीज होतं? एग रिलीज होतं. कुठं जातं? फॅलोपियन ट्यूबमध्ये जातं. आता ल्युटियल फेज किंवा सिक्रेटरी फेज. सांगा आता शेवटचा जो फेज आहे त्याला म्हणता ल्युटियल फेज. दिस फेज एक्सटेंड्स फ्रॉम 15 to 28 days. आता याच्यामध्ये सांगा जे ग्राफियन फॉलिकल तयार झालं होतं ओव्हरीच्या ते त्यातलं ग्राफियन फॉलिकल फुटलं, त्यातलं एक रिलीज झालं तर ग्राफियन फॉलिकल काय झालं? आता एम्प्टी झालं आणि ते एम्प्टी ग्राफियन फॉलिकल कशात कन्वर्ट होईल? ओव्हरीच्या आतमध्ये येलो बॉडीमध्ये. त्या येलो बॉडीला काय नाव देता येईल मित्रांनो? कॉर्पस ल्युटियम. त्या येलो बॉडीला काय नाव देता येईल? तर कॉर्पस ल्युटियम हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. कॉर्पस ल्युटियम ॲक्ट ॲज अ टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड अँड इट सिक्रेट्स द कॉर्पस ल्युटियम. कोणता हार्मोन तयार करेल? तर प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन तयार करेल. आणि प्रोजेस्टेरॉन जे ते कोणाचं सिक्रेशन थांबून टाकेल? FSH आणि LHचं सिक्रेशन थांबून टाकेल. आणि जी प्रेग्नेन्सी जर आली तर त्या प्रेग्नेन्सीला 9 महिन्यापर्यंत किंवा प्रेग्नेन्सीला प्लासेंटा व्यवस्थित डेव्हलप होईपर्यंत मेंटेन करण्याचं काम प्रोजेस्टेरॉन करेल. आणि म्हणून प्रोजेस्टेरॉन हार्मोनला सांगा काय नाव द्यायचं आहे? तर प्रेग्नेन्सी हार्मोन हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. कोणाला? प्रोजेस्टेरॉन हार्मोनला काय नाव दिलं जाईल? प्रेग्नेन्सी हार्मोन हे नाव दिलं जाईल. जर ओहम म्हणजे फॅलोपियन ट्यूबमध्ये आलेलं ओहम एग 14व्या दिवशी जर सेक्शुअल रिलेशन नाही आले तर स्पर्मची एंट्री नाही होणार फॅलोपियन ट्यूबमध्ये किंवा गर्भपिशवीमध्ये आणि फर्टिलायझेशन होणार नाही. आणि एक कसं राहील? अनफर्टिलाइज. जर एक अनफर्टिलाइज राहिलं तर कॉर्पस ल्युटियम राहणार नाही. लक्षात घ्या. जर एक फर्टिलाइज झालं तर कॉर्पस ल्युटियमच राहील. पण जर एक फर्टिलाइज नाही झालं 14व्या-15व्या दिवशी तर कॉर्पस ल्युटियम डिजनरेट होऊन जाईल आणि एक व्हाईट बॉडीमध्ये त्याला म्हटलं जातं व्हाईटी स्कार. त्याला म्हणायचं कॉर्पस अल्बिकन्स. काय तयार करेल सांगा मित्रांनो? ते कॉर्पस अल्बिकन्स नावाचा पार्ट तयार करेल. तो नंतर नष्ट होऊन जाईल. हाऊएव्हर इफ ओव्ह्युलेटेड एग म्हणजे फॅलोपियन ट्यूबमध्ये आलेलं एग जर स्पर्ममुळं फर्टिलाइज झालं आणि एम्ब्रिओ इनप्लांट झाला गर्भपिशवीमध्ये देन देअर इज सिक्रिशन ऑफ. तिथं कोणता हार्मोन तयार होईल? तर देअर इज सिक्रिशन ऑफ ह्युमन कोरिऑनिक गोनॅडोट्रॉपिन हार्मोन. कोणतं सांगा? जर एगचं फर्टिलायझेशन झालं तर त्या ठिकाणी सांगा गर्भपिशवीमध्ये कोणता हार्मोन रिलीज होईल? HCG. काय रिलीज होईल? HCG म्हणजे काय सांगा? ह्युमन कोरिऑनिक गोनॅडोट्रॉपिन हार्मोन. आणि ज्या वेळेस ते जे हार्मोन आहे त्याचं रक्तातलं प्रमाण वाढून जाईल. आईच्या रक्तातलं प्रमाण वाढून जाईल. आणि जर ते रक्त चेक केलं एखाद्या महिलेचं आणि प्रेग्नेन्सी आलेली आहे का नाही ते चेक करायचं आहे तर काय करायचं? तिचं ब्लड घ्यायचं त्या महिलेचं आणि ते टेस्ट करायचं. आणि ते काय टेस्ट करता की रक्तामध्ये जर HCG म्हणजे ह्युमन कोरिऑनिक गोनॅडोट्रॉपिन हार्मोनचं जर प्रमाण जास्त वाढलेलं असेल तर समजून घ्यायचं की प्रेग्नेन्सी आलेली आहे. आणि जर HCGचं प्रमाण वाढलेलं नसेल तर प्रेग्नेन्सी आलेली नाही आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे HCG हार्मोन ॲक्ट ॲज अ इंडिकेटर फॉर प्रेग्नेन्सी. HCG हे हार्मोन काय करतं? इंडिकेटर म्हणून ॲक्ट होतं. कशाचं? त्या ठिकाणी प्रेग्नेन्सीचं. आणि हे जे हार्मोन आहे हे कॉर्पस ल्युटियमला नष्ट होऊ देत नाही. हे जे हार्मोन असेल हे कोणाला नष्ट होऊ देत नाही? कॉर्पस ल्युटियमला त्या ठिकाणी नष्ट होऊ देत नाही. आणि त्यामुळे कॉर्पस ल्युटियम
कंटिन्युअसली कोणता हार्मोन तयार करेल तर प्रोजेस्टेरॉन. आणि जर फर्टिलायझेशन झालं, प्रेग्नेन्सी आली, तर मग पुढची मेन्स्ट्रुअल सायकल येणार नाही. आणि एखाद्या महिलेमध्ये जर रेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल नाही आली आणि सेक्शुअल रिलेशन्स आलेले, तर मग प्रेग्नेन्सीचे चान्सेस त्या ठिकाणी असणार. म्हणजे MC पिरियड जर टळला तर समजून घ्यायचं की त्या ठिकाणी आणि सेक्शुअल रिलेशन्स आलेले, तर मग चान्सेस आहे की फर्टिलायझेशन झालेलं आहे, प्रेग्नेन्सी आलेली आहे. इन ॲब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन, पण जर फर्टिलायझेशन नाही झालं, दे नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल बिगिन्स. परत पहिला दिवस स्टार्ट होतो आणि पुढची मेन्स्ट्रुअल सायकल त्या ठिकाणी स्टार्ट होते. आता फर्टिलायझेशन तर ऑलरेडी आपण हे बघितलेलं आहे मित्रांनो. फर्टिलायझेशनला काय नाव दिलं जातं? सिनगॅमी हे नाव त्या ठिकाणी दिलं जातं. हे आपण रिप्रोडक्शन इन प्लॅन्टमध्ये पण बघितलेलं आहे. आणि या ठिकाणी काय होतं? हेप्लॉइड मेल गॅमेट आणि हेप्लॉइड फिमेल गॅमेट एकत्र येतात आणि डिप्लॉइड झायगोट तयार करतात. त्याला म्हणता फर्टिलायझेशन. हे आतमध्ये होतं, बॉडीच्या इंटरनल आहे, इथं होतं फर्टिलायझेशन. बघा या ठिकाणी हे जे बघा इथं डायग्राम दाखवली, हे कोण आहे? एग आहे. आणि इथे 4 स्पर्म दाखवलेले आहे, छोटे छोटे दिसत आहे तुम्हाला. हे 4 स्पर्म्स आहे, असे हे स्पर्म्स आहे. आणि यांचं युनियन होऊन कुठं होतं? आहे फॅलोपियन ट्यूबच्या आतमध्ये. फॅलोपियन ट्यूबचे 3 पार्ट होते, इनफंडिबुलियम, नंतर ॲम्फ्युला आणि इस्मस. तर ॲम्फ्युलामध्ये फर्टिलायझेशन होतं. ॲम्फ्युलामध्ये काय होतं? फर्टिलायझेशन. आणि त्या ठिकाणी मग फर्टिलायझेशन झाला की त्याला म्हणतात डे 1, ज्यामध्ये प्रेग्नन्सीचा पहिला दिवस येतो, ज्यावेळेस फर्टिलायझेशन होईल. तर ॲम्फ्युलामध्ये होते, हे पण पॉईंट लक्षात घ्या. देन प्रोसेस ऑफ द फर्टिलायझेशन. तर ओव्युलेशनच्या वेळेस जे एग रिलीज होतं त्याला म्हणता सेकंडरी oocyte. फर्टिलायझेशन लक्षात घ्या की जे 14व्या दिवशी ओव्युलेशनच्या दिवशी जे एग रिलीज होतं त्याला काय म्हणता? सेकंडरी oocyte. ते कुठे येतं? ॲम्फ्युलामध्ये. आणि सेक्शुअल रिलेशनच्या वेळेस सिमेन मेलकडून कुठे येतं? व्हॅजिना. व्हॅजिनामधून जे स्पर्म आहे ते स्विमिंग करत व्हॅजिनामधून इथून जे स्पर्म्स आहे ते स्विमिंग करत इथं जातात. जे स्पर्म्स असतील ते स्वतः स्विमिंग करू शकताय आणि व्हॅजिनामधून ते कुठं जाता? ॲम्फ्युला एककडे. आणि इथं साधारण झायगोट तयार होतं आणि मग ते झायगोट पुढं पुढं सरकून कुठे येतं? गर्भपिशवीमध्ये येतं. तर त्या ठिकाणी हे ॲम्फ्युला मग सिमेन, त्याला इनसेमिनेशन म्हणायचं. इनसेमिनेशन कशाला नाव द्यायचं आहे सांगा? इनसेमिनेशन म्हणजे काय मित्रांनो? इनसेमिनेशन म्हणजे द रिलीज ऑफ डिस्चार्ज ऑफ सिमेन इन टू द व्हॅजिना ऑफ फिमेल ड्युरिंग सेक्शुअल रिलेशन. स्पर्म स्विम फ्रॉम व्हॅजिना टू फॅलोपियन ट्यूब थ्रू युटेरस. आउट ऑफ मिलियन्स ऑफ स्पर्म, लाखो करोडो स्पर्म्स असतील, ओनली फ्यू स्पर्म रिच अप टू द फॅलोपियन ट्यूब. म्हणजे थोडेफार स्पर्म कुठं जातील? फॅलोपियन ट्यूबमध्ये जातील. आणि त्या ठिकाणी आता बघा, स्पर्म बिकम कॅपेबल ऑफ फर्टिलायझिंग द एग बाय सिक्रेशन ऑफ ओव्हिडकल इपिथेलियम. काही जे ओव्हिडक्ट जे फॅलोपियन ट्यूब वगैरे असेल याच्यातून काही सिक्रेशन्स बाहेर पडतात, त्यामुळे स्पर्म कॅपेबल होतो कशाला? तर फर्टिलायझेशन करण्याकरता. द झोना पेल्युसिडा सिक्रिट्स ग्लायकोप्रोटीन कॉल्ड, बघा आता हा महत्त्वाचा पार्ट आहे, फर्टिलिझिन. जो झोना पेल्युसिडा आहे तो काय तयार करतो? फर्टिलिझिन नावाचं प्रोटीन तयार करतो. त्याला ZP3 ZP2 नाव दिलं जातं, जे टाईप आहे त्याचे. सांगा, महत्त्वाचा पार्ट आहे जो झोना पेल्युसिडा आहे. कोणाचा? त्या ठिकाणी एगचा. जो झोना आपण बघितलेले बघा, जो स्ट्रक्चर त्या ठिकाणी हे जे याला नाव दिलं होतं आपण करोना रॅडिएटा, याला नाव दिलं होतं झोना पेल्युसिडा. तर जे झोना पेल्युसिडा आहे सिक्रेट्स द ग्लायकोप्रोटीन कॉल्ड फर्टिलिझिन रिसेप्टर प्रोटीन. आणि स्पर्म काय रिलीज करतो? झोना पेल्युसिडा हा कोणाचा पार्ट आहे? एगचा. तर आपल्याला माहिती आहे बघा, काल आपण बघितलंय एक्सटर्नल होतं करोना रॅडिएटा, त्याच्या
आतल्या बाजूला होतं झोना पेल्युसिडा नॉन सेल्युलर लेअर, मग किंवा त्या ठिकाणी झोना पेल्युसिडा, त्याच्या आतमध्ये होतं पेरीव्हिटेलाइन स्पेस, मग होतं व्हिटेलाइन मेम्ब्रेन, आणि तिथं काही मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा नावाचा पण पार्ट होता. तर त्यातलं जे झोना पेल्युसिडा एकचं ते काय तयार करते बघा, फर्टिलिझिन रिसेप्टर प्रोटीन. काय तयार करतंय? फर्टिलिझिन रिसेप्टर प्रोटीन. आणि स्पर्म काय रिलीज करतोय? अँटी फर्टिलिझिन. हे लक्षात घ्या की एग रिलीज करल फर्टिलिझिन आणि स्पर्म रिलीज करल अँटी फर्टिलिझिन, आणि दोघांची रिॲक्शन होईल आणि त्या ठिकाणी झायगोट तयार होईल. दोघांची रिॲक्शन होऊन काय होईल? झायगोट. आणि जर ही एकदम स्पेसिफिक रिॲक्शन आहे, म्हणजे ह्युमन एग असेल तर स्पर्म पण ह्युमनच लागेल, दुसऱ्या कोणत्याही ऑर्गॅनिझमचा स्पर्म चालणार नाही. जर स्पर्म दुसऱ्या ऑर्गॅनिझमचा असेल तर फर्टिलायझेशन होणार नाही. म्हणून या रिॲक्शनला हायली स्पेसिफिक म्हणता. आणि ही जी रिॲक्शन आहे याला कम्पॅटेबिलिटी म्हणजे मॅच होण्याची रिॲक्शन सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि तुम्हाला आठवत असेल की जे स्पर्म आहे, स्पर्मचं जे हेड आहे, हेडच्या रिजनमध्ये एक कॅपसारखा पार्ट होता, त्याला नाव दिलं होतं आपण ॲक्रोसोम. कोणाचं? स्पर्मचं. तर स्पर्मचं या ठिकाणी हे बघा, ही इथं हेडसारखा पार्ट आहे, त्याच्यात ॲक्रोसोम इज अ कॅप लाईक पोर्शन प्रेझेंट इन द स्पर्म. आउट ऑफ मिलियन्स ऑफ स्पर्म ओनली फ्यू स्पर्म रीच द फॅलोपियन ट्यूब. तर सॉरी, द ॲक्रोसोम्स ऑफ स्पर्म सिक्रेट्स द हायल्युरॉनिडेज. ॲक्रोसोम कोणता हार्मोन रिलीज करल? हायल्युरॉनिडेज. जे काय करतं? सिक्रेट द हायल्युरॉनिडेज एन्झाईम विच हायड्रोलायझेस द काय हायड्रोलाइज करल? द हायल्युरॉनिक ॲसिड ऑफ फॉलिक्युलर सेल्स ऑफ द सेकंडरी oocyte. सेकंडरी oocyteमध्ये जे हायल्युरॉनिक ॲसिड आहे त्याचं हायड्रोलिसिस करण्याचं काम हायल्युरॉनिडेज करल, आणि त्यामुळे जे एग आहे त्याचं जे सेल्स आहे कवरिंगच्या त्या विरघळून जातील. आणि त्या झोनालायसिन बघा इथं सुद्धा, किंवा ज्याला ॲक्रोसिन म्हणता, एन्झाईम ऑफ द स्पर्म डायजेस्ट द झोना पेल्युसिडा. त्या ठिकाणी झोना पेल्युसिडाला डायजेस्ट करून टाकल्या जाईल. त्या ठिकाणी बघा हे जे आपण बघितलं होतं, हे एक आहे सेकंडरी oocyte. तर हे करोना रेडिएट आहे, हे निळ्या कलरचं आहे, हे झोना पेल्युसिडा आहे. त्यानंतर हा जो आहे पेरीव्हिटेलाइन स्पेस आहे, आणि जेव्हा स्पर्म आहे तो इथं येईल असा, तर तो त्याच्यातून जे हायल्युरॉनिक ॲसिड निघेल किंवा हायल्युरॉनिडेज एन्झाईम निघेल, ते एन्झाईम काय करल? जे फॉलिक्युलर सेल्स या यांना डिझॉल्व करल, त्याच्यातल्या हायल्युरॉनिक ॲसिडला डिझॉल्व करल. त्याच्यानंतर हा स्पर्म पुढं जाईल आणि कोणाला टच होईल? झोना पेल्युसिडाला. कोणाला टच होईल? झोना पेल्युसिडा. आणि मग त्या ठिकाणी झोनालायसिन नावाचं जे त्या ठिकाणी एन्झाईम असेल तर ते त्या ठिकाणी काय होईल? त्याला इथे एक्सप्लेन करतोय. झोनालायसिन नावाचं एन्झाईम आहे ऑफ स्पर्म डायजेस्ट द झोना पेल्युसिडा, त्याला पण विरघळून टाकेल आणि स्पर्म कुठं एंट्री करल? व्हिटेलाइन मेम्ब्रेनपर्यंत. जेव्हा स्पर्म व्हिटेलाइन मेम्ब्रेनला टच करेल इट गेट कन्व्हर्टेड. ज्यावेळेस स्पर्म व्हिटेलाइन मेम्ब्रेनला टच करेल त्यावेळेस हे व्हिटेलाइन मेम्ब्रेन, नाव द्यायचं याला आता व्हिटेलाइन मेम्ब्रेन, गेट कन्व्हर्टेड इनटू फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. आणि हे काम फक्त एकच स्पर्म करू शकतो. ज्या वेळेस व्हिटेलाइन मेम्ब्रेन फर्टिलायझेशन मेम्ब्रेनमध्ये बदलल तर बाकीचे स्पर्म त्यात एंट्री करू शकणार नाही. बाकीचे स्पर्म एंट्री करू शकत नाही आणि पॉलिएम्ब्रिओनी त्या ठिकाणी काय केलं जाते? अवॉइड केलं जाते. पॉलिएम्ब्रिओनी इज अवॉइडेड. आता सांगा त्या ठिकाणी दिस इज द एंड ऑफ oogenesis. अँड सेकंड, आता बघा इथं जे द एंट्री ऑफ स्पर्म स्टिम्युलेट द सेकंडरी oocyte टू कम्प्लीट द मिओसिस 2. आणि मग ज्यावेळेस सेकंडरी oocyte, आता ते बघा इथं हा जो आहे
प्रायमरी oocyte तयार झाला, मग मिओसिस 1 झालं आणि काय तयार झाला, सेकंडरी oocyte तयार झाला आणि फर्स्ट पोलार बॉडी तयार झाली. आता हा जो सेकंडरी oocyte आहे, जेव्हा स्पर्मची एगमध्ये एंट्री होईल तेव्हा मिओसिस 2 होईल आणि काय तयार होईल, ओहम तयार होईल आणि सेकंड पोलार बॉडी तयार होईल. कुठं, जेव्हा स्पर्मची एगमध्ये एंट्री होते तेव्हा मिओसिस 2 होतं आणि सेकंडरी oocyte कशात कन्वर्ट होतो, ओहममध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे इथं पहिलेच नाही झालेलं, जेव्हा स्पर्म टच झाला एगला तेव्हा ही प्रोसेस होते, तेव्हा सेकंड मिओसिस म्हणजे मिओसिस 2 कंप्लीट केलं जातं आणि सेकंड पोलार बॉडी त्या ठिकाणी रिलीज केल्या जाते. काय सांगा, तर ह्या ठिकाणी बघा मिओसिस 2 कंप्लीट झालं अँड ॲट द एंड ऑफ oogenesis second polar body is released. Now the nucleus of secondary oocyte is known as the female pronucleus. आणि अशा स्थितीमध्ये जे सेकंडरी oocyte आहे किंवा ओहम आहे त्याचं जे न्यूक्लियस आहे त्याला नाव दिलं जातं फिमेल प्रोन्यूक्लियस. काय नाव दिलं जाईल, फिमेल प्रोन्यूक्लियस. ॲट दिस टाईम द हेड ऑफ द स्पर्म गेट डिटॅच फ्रॉम द, आपल्याला माहिती आहे स्पर्ममध्ये हेड, मिडल पीस, टेल, तर मध्ये कोण जाईल, हेडच जाईल. एकच्या आतमध्ये कोण जाईल, हेड, बाकीचा पार्ट बाजूला होऊन जातो आणि मग जे स्पर्म आहे तर त्याचं न्यूक्लियस त्याला म्हणायचं मेल प्रोन्यूक्लियस आणि एकचं न्यूक्लियस त्याला म्हणायचं फिमेल प्रोन्यूक्लियस आणि दोघांचं मिक्सिंग होतं, फर्टिलायझेशन होतं, सिनगॅमी होतं आणि आई आणि वडील दोघांकडून आलेले क्रोमोझोम 23 मिक्स होता आणि म्हणून ह्या स्टेपला काय नाव दिलं जातं, ॲम्फिमिक्सिस. काय नाव दिलं जातं मित्रांनो, ॲम्फिमिक्सिस. आणि डिप्लॉइड झायगोट त्या ठिकाणी सिनकॅरिऑन तयार होतो अँड झायगोट इज द, ही जे नवीन 9 महिने डेव्हलप होणारं जे बाळ आहे त्या बाळाची ही पहिली सेल असते मित्रांनो. झायगोट इज द फर्स्ट सेल ऑफ द न्यू लाईफ. सांगा बरं, फर्टिलायझेशनमुळं काय काय झालं, सेकंडरी oocyteचं मिओसिस झालं आणि सेकंड पोलार बॉडी मिओसिस 2 झालं आणि oogenesis कंप्लीट झालं, सेकंड पोलार बॉडी रिलीज झाली. त्यानंतर मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येऊन झायगोट तयार झालं, डिप्लॉइड कंडिशन त्या ठिकाणी तयार झाली. परत आई आणि वडील दोघांचे गुण मिक्स झाले, त्यामुळे त्या ठिकाणी नवीन व्हेरिएशन्स पण तयार झाले आणि फर्टिलायझेशन झाल्यावर जे लहान गर्भ तयार होणार आहे तो मुलाचा आहे का मुलीचा आहे हे सुद्धा त्या ठिकाणी कळू शकतं. तर हे झालं त्या डिफरंट इम्पॉर्टंट पॉईंट अबाउट द फर्टिलायझेशन. आता काय होईल, क्लिव्हेज. काय होईल, क्लिव्हेज. क्लिव्हेज म्हणजे झायगोट किती सेलचा आहे, एका सेलचा झायगोट आहे. किती सेलचा आहे, एका सेलचा झायगोट आहे. त्याचं डिवाइड होईल साधारण 12 ते 15 तासानंतर फर्टिलायझेशन झाल्यावर आणि 2 सेलची स्टेज तयार होईल आणि त्या 2 सेलला ब्लास्टोमियर्स म्हणायचं, दोन्ही इक्वल आहे. त्यानंतर त्यांचं परत डिव्हिजन होईल आणि 4 सेलची स्टेज तयार होईल. 4 सेलचं परत डिव्हिजन होईल, 8 सेलची सेल त्या ठिकाणी 8 सेलची स्टेज त्या ठिकाणी तयार होईल. मग बघा बरं, क्लिव्हेज कन्वर्ट द झायगोट इनटू मास ऑफ सेल कॉल्ड मोर्युला. म्हणजे पहिलं झायगोट डिवाइड होऊन म्हणजे सेलची संख्या वाढून काय तयार करेल, मोर्युला तयार करेल. मोर्युला नंतर मोर्युला हे सॉलिड स्ट्रक्चर आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी काय तयार होईल, तर मोर्युला इज देन कन्व्हर्टेड इनटू हॉलो स्ट्रक्चर कॉल्ड एज. बघा हा जो आहे हा सॉलिड स्ट्रक्चर आहे, याला नाव देता मोर्युला आणि नंतर त्यातल्या सेलची रिअरेंजमेंट होईल आणि हॉलो स्ट्रक्चर तयार होईल, त्याला म्हणायचं ब्लास्टोला. हॉलो स्ट्रक्चरला काय म्हणायचं सांगा, ब्लास्टोला. मग क्लिव्हेज ऑकर्स ड्युरिंग द पॅसेज ऑफ झायगोट. सांगा बरं, फर्टिलायझेशन कुठं झालं, फॅलोपियन ट्यूबमध्ये. आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये जे फर्टिलायझेशन झालं त्यानंतर झायगोट फॅलोपियन ट्यूबमधून हळूहळू कुठे येतोय, युटेरस गर्भपिशवीमध्ये आणि त्यावेळेस तो डिवाइड पण होत जाईल आणि पूर्ण झायगोट डिवाइड होईल. असं नाही की एखादा छोटासा तुकडा त्याचा डिवाइड झाला, असं नाही होणार. कंप्लीट झायगोट गेट डिवाइडेड.
आणि म्हणून तो जो क्लिवेज आहे, तुकडे होण्याची प्रक्रिया आहे, त्याला होलोब्लास्टिक आणि इक्वल म्हणायचं. आता पहिला क्लिवेज, 2 सेलचं स्ट्रक्चर तयार होईल. दोन्ही सेल्सला ब्लास्टोमियर्स नाव दिलं जाईल. काय नाव दिलं जाईल? ब्लास्टोमियर. साधारण ते दिलं आहे, पण पहिला क्लिवेज 12 ते 15 तासामध्ये होतो. त्या ठिकाणी तर थोडं वेळ दिलं आहे, ते हे लक्षात घ्या. त्यानंतर सेकंड जो क्लिवेज आहे तो पहिल्या क्लिवेजला 90 डिग्रीमध्ये असेल आणि 4 सेलची स्टेज तयार होईल. त्यानंतर जे थर्ड क्लिवेज आहे, थर्ड क्लिवेजमध्ये जे पहिले 2 क्लिवेज आहे त्याला हॉरिझॉन्टल आणि 8 सेलचं स्ट्रक्चर तयार करणारा तो जो पार्ट असेल त्याला म्हणायचं थर्ड क्लिवेज. आणि थर्ड क्लिवेजचं 8 सेलचं स्ट्रक्चर झालं, त्याला नंतर परत एकदा डिवाइड होईल आणि तो किती सेलचं स्ट्रक्चर तयार करेल? किती सेलचं स्ट्रक्चर तयार करेल? 16 सेलचं. आणि सॉलिड स्ट्रक्चर भरीव, त्याला मोर्युला म्हटलं जाईल. 16 सेलच्या स्ट्रक्चरला काय नाव दिलं जाईल? मोर्युला. मोर्युला हॅज 2 टाईप्स ऑफ सेल. आता मोर्युलामध्ये 2 प्रकारच्या सेल्स आहे आणि त्या बघा, आता या निळ्या कलरच्या सेल्स त्या ठिकाणी दाखवल्या आहे, त्या आउटर सेल्स म्हणायचं. काय म्हणायचं? आउटर सेल लेअर ऑफ द स्मॉलर क्लिअरर सेल्स. आउटर जो सेल्स असतील त्या याच्यात नाही, याच्यात थोडं लक्षात येत आहे, तर त्याला म्हणता त्या ठिकाणी आउटर सेल जे क्लिअर सेल्स असतील आणि इनर सेल, इनर मास, हे जे इनर सेल्स आहे या थोड्या लार्ज असतील. आउटर सेल या स्मॉल असतील आणि इनर सेल्स या लार्ज असतील. आता नेक्स्ट स्टेप जी आहे, आता याच्यात बघा परत एकदा दाखवलं आहे. सांगा, हा झायगोट आहे. झायगोटने डिवाइड झाला, 2 सेलचं स्ट्रक्चर तयार झालं. हा क्लिवेज असा आहे, हा क्लिवेज असा आहे. 4 सेलचं स्ट्रक्चर 90 डिग्रीमध्ये, मग 8 सेलचं स्ट्रक्चर तयार झालं आणि 16 सेलचं स्ट्रक्चर तयार झालं. हे 16 सेलचं स्ट्रक्चर आहे, याला मोर्युला नाव दिलं जातं. काय नाव दिलं जातं? मोर्युला. मोर्युलाचं परत क्लिवेज होईल आणि हळूहळू असं पोकळ, बघा आतमध्ये पोकळी दिसते, जे माठ असतो, माठासारखं स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होतं आहे आणि आतमध्ये जी पोकळी आहे त्याला नाव दिलं जातं ब्लास्टोसिल. काय नाव दिलं जातं? ब्लास्टोसिल हे नाव दिलं जातं. तर इथं पण ते बघा, हा काय आहे? मोर्युला आहे. मोर्युलाच्या आतमध्ये बघा काय तयार होतं आहे? पोकळी तयार होते आणि हळूहळू ती पोकळी, नाव आहे त्याचं ब्लास्टोसिल, मोठी मोठी होते आणि एक हॉलो स्ट्रक्चर, सॉलिड स्ट्रक्चर इज कन्वर्टेड into hollow structure and that hollow structure is called as the blastula. जे हॉलो स्ट्रक्चर आहे त्याला नाव द्यायचं ब्लास्टुला. म्हणजे सांगा, सॉलिड मोर्युलापासून हॉलो ब्लास्टुला तयार होणं याला नाव दिलं जातं ब्लास्टुलेशन. काय नाव दिलं सांगा? ब्लास्टुलेशन. लक्षात आलं? तर 1-2 मिनिटामध्ये आपण परत पुढचा पार्ट कंटिन्यू करू.
पुन्हा एकदा थोडं रिलॅक्स होऊन आपण पुढचा पाठ परत एकदा कंटिन्यू करतोय. तर याच्यामध्ये आता पहिल्या ह्याच्यात बघा, पहिल्या ह्याच्यात जे सॉलिड स्ट्रक्चर तयार झालं, 16 सेलचं सॉलिड स्ट्रक्चर तयार झालं. त्या 16 सेलच्या सॉलिड स्ट्रक्चरला नाव दिलं जातं मोर्युला. आणि मग तो मोर्युला नंतर हळूहळू काय होतो, आतमध्ये कॅव्हिटी तयार करतो. बघा, मोर्युला आतमध्ये काय तयार करतोय, कॅव्हिटी. त्या कॅव्हिटीला नाव दिलं जातं ब्लास्टोसिल. आणि हळूहळू जे स्ट्रक्चर आहे ते हॉलो स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट होतं आणि त्याला नाव दिलं जातं ब्लास्टुला. काय नाव दिलं जाईल, ब्लास्टुला. तर आता बघा, ही जी आहे तर याच्यातल्या ह्या ज्या इकडच्या सेल्स आहे अशा जमा होता, मध्ये कॅव्हिटी आहे ती इथं 3D मध्ये दाखवतो बघा हे. आणि अशा आजूबाजूला सेल्स आहे आणि मध्ये परत सेल्स आहे त्या पण दाखवतो इथं आहे बघा. हे आजूबाजूला सेल्स आहे तर यांना नाव दिलं जातं ट्रोपोब्लास्ट. काय नाव दिलं जातं, ट्रोपोब्लास्ट. हा जो लेयर आहे निळ्या सेलनी दाखवलेला याला काय नाव द्यायचं आहे मित्रांनो, ट्रोपोब्लास्ट. आणि हे जे लाल रंगाचे सेल्स आहे याला म्हणता इनर सेल मास आणि याला म्हणता ब्लास्टोसिस्ट. ही कॅव्हिटी आहे याला काय नाव द्यायचं, ब्लास्टोसिस्ट. हेच आहे या ठिकाणी दाखवलेलं. तर बघा बरं, मग जे मोर्युला आहे तो साधारण 4 ते 6 दिवसामध्ये युटेरसमध्ये पोहोचतो. नंतर आउटर लेयर ऑफ द सेल्स ऑफ मोर्युला आर कॉल्ड ट्रोपोब्लास्ट. काय नाव द्यायचं आहे बघा, ह्या ज्या आउटर सेल्स आहे यांना निळ्या रंगाने दाखवल्या यांना ट्रोपोब्लास्ट म्हणता. त्या ठिकाणी काय नाव दिलं जातं, ट्रोपोब्लास्ट. आणि ते जे आतमध्ये कॅव्हिटी तयार करता तर बघा, ॲज या ठिकाणी काय होईल, इट ॲब्झॉर्ब द, या सेल ॲब्झॉर्ब द न्यूट्रिटिव्ह फ्लुइड सिक्रिटेड बाय युटेराइन एंडोमेट्रियल ग्लँड. आता सांगा, हा जो पार्ट आहे हा गर्भपिशवीत आलेला आहे. तर गर्भपिशवीमध्ये जे एंडोमेट्रियम वॉल आहे, गर्भपिशवीमध्ये जी कोणती वॉल आहे, एंडोमेट्रियम वॉल आहे, त्याचे जे लिक्विड रिलीज होत आहे त्याला म्हणता एंडोमेट्रियल. त्या ठिकाणी सिक्रिटेड न्यूट्रिटिव्ह फ्लुइड सिक्रिटेड बाय युटेराइन म्हणजे युटेरसचं, एंडोमेट्रियल म्हणजे एंडोमेट्रियममध्ये असणाऱ्या, ग्लँड्स म्हणजे ग्रंथी. एंडोमेट्रियममध्ये असणाऱ्या ग्रंथींनी जे लिक्विड रिलीज केलेलं आहे ते या सेल्स ज्या ट्रोपोब्लास्ट ॲब्झॉर्ब करतील. आणि ॲज मोर अँड मोर फ्लुइड इज ॲब्झॉर्ब बाय द ट्रोपोब्लास्ट, तर त्या ठिकाणी जाऊ द्या त्या काय तयार करतील, ब्लास्टोसिस्ट कॅव्हिटी किंवा ब्लास्टोसिल तयार करतील. हे ड्यू टू फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिल द ट्रोपोब्लास्ट सेल. आता मला सांगा, ह्या ज्या सेल्स आहे ह्या ट्रोपोब्लास्ट आहे आणि इथं अशा ज्या जमा झालेल्या सेल्स आहे याला म्हणता त्या ठिकाणी काय नाव दिलं जातं सांगा, इनर मास ऑफ किंवा इनर मास सेल. काय नाव द्यायचं आहे, इनर मास सेल. त्या सगळीकडे नाही आहे, एकाच ठिकाणी आहे आणि इथं त्या अटॅच झालेल्या आहे. बघा, हा जो पार्ट आहे ह्या ट्रोपोब्लास्टचा आहे आणि हे जे इनर मास आहे ते फक्त इथंच आहे, ह्याच भागात अटॅच झालेलं आहे. आणि ज्या भागात इनर मास सेल हे ट्रोपोब्लास्टला या ट्रोपोब्लास्टला अटॅच झालेलं आहे त्या सेल्सला म्हणता सेल्स ऑफ राउबर. काय नाव दिलं जातं, सेल्स ऑफ राउबेर. काय नाव दिलं जातं सांगा. बघा काय म्हटलेलं आहे पुढं बघा, द इनर मास सेल्स अटॅच टू वन साइड ऑफ द ट्रोपोब्लास्ट. एकाच साईडला अटॅच आहे ऑफ द ट्रोपोब्लास्ट कॉल्ड ॲज द एम्ब्रिओनल नॉब. त्याला एम्ब्रिओनल नॉब म्हणता. अँड सेल्स ऑफ ट्रोपोब्लास्ट, ह्या बघा मी डार्क करतोय, ह्या ज्या सेल्स आहे कोणाच्या, ट्रोपोब्लास्टच्या, ज्या कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये ह्या इनर सेल मास किंवा ज्याला मी नाव दिलं आता एम्ब्रिओनल नॉबच्या कॉन्टॅक्टमध्ये, त्याला नाव दिलं जातं सेल्स ऑफ राउबेर. बघा बरं, द सेल्स ऑफ ट्रोपोब्लास्ट इन कॉन्टॅक्ट विथ एम्ब्रिओनल नॉब आर कॉल्ड ॲज द सेल्स ऑफ राउबेर. आणि मग हळूहळू त्या ठिकाणी ॲज द क्वांटिटी ऑफ फ्लुइड इन्क्रीजेस द मॉर्युला टेक्स द शेप ऑफ सिस्ट अँड दिस हॉलो स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द ब्लास्टोसिस्ट ऑर ब्लास्टुला. त्याला काय आणायचं सांगा, ब्लास्टोसिस्ट किंवा ब्लास्टुला. अँड द साईड ऑफ ब्लास्टुला, बघा ही साईड, द साईड ऑफ ब्लास्टुला टू विच एम्ब्रिओनल नॉब इज अटॅच इज कॉल्ड ॲज द एम्ब्रिओनिक. हा याला म्हणता एम्ब्रिओनिक पोल ऑर ॲनिमल पोल. काय नाव द्यायचं आहे, एम्ब्रिओनिक पोल किंवा
ॲनिमल पोल. आणि जो दुसरा आहे समोरचा हा पोल, याला काय नाव देता येईल बघा. जो दुसरा पोल आहे त्याला म्हणता ॲब एम्ब्रिओनिक पोल. जो ऑपोजिट पोल आहे त्याला म्हणायचं ॲब एम्ब्रिओनिक पोल. कळालं का? बघा, हा एम्ब्रिओनिक पोल आहे आणि हा ॲब एम्ब्रिओनिक पोल आहे. ॲब एम्ब्रिओनिक पोल. अँड द सेल्स ऑफ ट्रोपोब्लास्ट 1 2, इथं वाटल्यास ब्ल्यू कलर दाखवतो मी. 1 2 3 ह्या ट्रोपोब्लास्टच्या सेल आहे. आणि हे इनर सेल मास आहे, ज्याला मी नाव दिलं आत्ता एम्ब्रिओनल नॉब. तर एम्ब्रिओनल नॉबला अटॅच असणाऱ्या किंवा ट्रोपोब्लास्टच्या ज्या सेल्सला एम्ब्रिओनल नॉब अटॅच आहे मित्रांनो, ट्रोपोब्लास्टच्या ज्या सेल्सला एम्ब्रिओनल नॉब अटॅच आहे त्याला नाव दिलं जातं दॅट इज द सेल्स ऑफ रॉबेर. कोणाच्या सेल्स आहे या? ट्रोपोब्लास्टच्या. कोणाच्या सेल्स आहे? ट्रोपोब्लास्टच्या. कोणाला अटॅच झालेल्या? एम्ब्रिओनल नॉबला अटॅच झाल्या. आणि मग हे जे बाकीचा पार्ट आहे तो क्लिअर केला आहे. आता इनप्लांटेशन. नेक्स्ट पार्ट कोणता आहे सांगा? इनप्लांटेशन. इनप्लांटेशन म्हणजे काय? तर गर्भपिशवीमध्ये बघा, हा जो असा स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर, या स्ट्रक्चरचा वापर करून बाळ पूर्ण गर्भपिशवीच्या वॉल्सला अटॅच होऊन जातं आणि त्याला म्हणता इनप्लांटेशन. जर ते अटॅच नाही झालं तर काय होऊ शकतंय? ते हळूहळू पुढे लोटल्या जाऊन व्हॅजिनामधून बाहेर येऊ शकतं 9 महिने व्हायच्या पहिलेच, आणि ॲबॉर्शन होऊ शकतं, गर्भपात होऊ शकतो. तर त्या ठिकाणी इनप्लांटेशन म्हणजे बघा काय होणार आहे? इनप्लांटेशनचा अर्थ होतो अटॅचमेंट ऑफ द, इथं इनप्लांटेशन म्हणजे काय? आफ्टर द फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट म्हणजे ब्लास्टुला, आफ्टर द बाय द 6 to 7 day of fertilization embryo get attached deep into the wall of uterus. बघा इथं दाखवतोय मी तुम्हाला, हे असं असतं युटेरस आणि युटेरसचं असं वॉल आहे. तर इथं अशी तो काय करल? जे कॅव्हिटी तयार होऊन जाईल. काय तयार होईल? कॅव्हिटी. आणि ते कॅव्हिटी मी इथं दाखवतो तुम्हाला. असे इथं ही कॅव्हिटी तयार होईल आणि जो गर्भ आहे जो आता तयार झालेला तो असा त्या ठिकाणी युटेरसच्या आतल्या बाजूला अटॅच होऊन जाईल. तर त्याला म्हणता इनप्लांटेशन. काय नाव द्यायचं आहे? इनप्लांटेशन. द एम्ब्रिओ युजली इनप्लांट कुठे अटॅच होतो? तर इथं सांगा. काल गर्भपिशवीच्या या भागाला आपण काय नाव दिलं होतं? फंडस. तर फंडसच्या रिजनमध्ये शक्यतो तो अटॅच होतो. तर इन दिस प्रोसेस एम्ब्रिओ अटॅचेस इट सेल्फ. तर ठीक आहे, आता त्याच्यात आता इन दिस प्रोसेस एम्ब्रिओ अटॅचेस इट सेल्फ बाय इट्स एम्ब्रिओनिक पोल. म्हणजे एम्ब्रिओ कसा अटॅच होतो? तर जिथं आता आपण पाहिलं होतं एम्ब्रिओनिक पोलला 2 होते ना. पहिला होता एम्ब्रिओनिक पोल असं इथं, आणि दुसरा होता ॲब एम्ब्रिओनिक पोल. तर इथं बघा हे गर्भपिशवीचे वॉल्स आहे, पिंक कलरने दाखवले ना, ते गर्भपिशवीचे वॉल्स आहे. आणि सांगा याला काय नाव दिलं होतं आपण? याला नाव दिलं होतं इनर सेल मास किंवा एम्ब्रिओनिक नॉब. इनर सेल मास किंवा काय नाव दिलं होतं? एम्ब्रिओनिक नॉब. ते आणि तिथं जो पोल आहे त्याला नाव दिलं होतं ॲनिमल पोल. आणि इकडं जे किंवा एम्ब्रिओनिक पोल, काय नाव दिलं होतं? एम्ब्रिओनिक पोल. आणि इकडं जो पोल आहे त्याला नाव दिलं होतं ॲब एम्ब्रिओनिक पोल. तर अटॅचमेंट कोणत्या बाजूनी होते? तर एम्ब्रिओनिक पोलच्या बाजूनी. अटॅचमेंट कोणत्या बाजूनी होते मित्रांनो? एम्ब्रिओनिक पोलच्या बाजूनी त्या ठिकाणी अटॅचमेंट होणार. मग नंतर काय होतं बघा, इन दिस प्रोसेस एम्ब्रिओ अटॅचेस इट सेल्फ बाय इट्स एम्ब्रिओनिक पोल क्लोज टू द एंडोमेट्रियम. रॅपिड डिव्हिजन ऑफ द ट्रोपोब्लास्ट सेल टेक्स प्लेस अँड इट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ 2 डिस्टिंक्ट लेयर. आणि मग त्या आता बघा ट्रोपोब्लास्टच्या ज्या सेल्स आहे कोणत्या ते पण क्लिअर करतोय. तर ह्या ज्या आहे बघा, ह्या पिवळ्या रंगाने दाखवल्या आणि मी आता जे मार्क करतोय त्या ट्रोपोब्लास्टच्या सेल्स आहे. तर त्या रॅपिडली डिवाइड व्हायला लागतात आणि 2 लेअर तयार करतात. रॅपिडली डिवाइड होऊन काय तयार करता? कोणाच्या सेल? ट्रोपोब्लास्टच्या सेल. काय होता? रॅपिडली डिवाइड होता आणि काय तयार करता? 2 लेयर्स त्या ठिकाणी तयार करता. त्यातला जो आउटर लेयर आहे त्याला म्हणता सिन सायटिओ
ट्रोपोब्लास्ट. काय नाव द्यायचं आहे? सिनसायटिओट्रोपोब्लास्ट. आणि जो इनर लेअर आहे त्याला नाव दिलं जातं सायटोट्रोपोब्लास्ट. आउटर लेअरला काय नाव द्यायचं सांगा? ट्रोपोब्लास्टच्या ज्या सेल आहे त्या काय होता, इनप्लांटेशन झाल्यावर रॅपिडली डिव्हिजन स्टार्ट होतं. आणि सांगा ट्रोपोब्लास्ट किती लेअरमध्ये कन्वर्ट होतो? 2 लेअरमध्ये. त्यातल्या आउटर लेअरला काय म्हणता? सिनसायटिओट्रोपोब्लास्ट. आणि इनर लेअरला काय म्हणता? सायटोट्रोपोब्लास्ट. तर आता हे जे ट्रोपोब्लास्टच्या सेल आहे ह्या काय करता? लायटिक डायजेस्टिव्ह एन्झाईम म्हणजे जे युटेरसच्या वॉल आहे त्याला विरघळून टाकणारे डायजेस्टिव्ह एन्झाईम तयार करता, की जेणेकरून खोलगट भाग तयार होईल, खड्डा तयार होईल कोणामध्ये? गर्भपिशवीच्या वॉल्समध्ये. आणि त्या खड्ड्यामध्ये कोणाला इम्प्लांट केल्या जाईल, कोणाला फिट केल्या जाईल? तर जे एम्ब्रिओ आहे म्हणजे जे ट्रोपोब्लास्ट वगैरेचे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर याला बघा इथं असा खड्डा तयार केला गेला आणि त्यामध्ये ह्या ब्लास्टोमिया किंवा ट्रोपोब्लास्टचे जे स्ट्रक्चर एम्ब्रिओ त्याला फिट केलं गेलं इनसाइड द वॉल ऑफ द मदर्स युटेरस. तर की जेणेकरून त्याला चांगल्या प्रकारे काय भेटलं पाहिजे? मटेरियल, फूड वगैरे भेटलं पाहिजे, नरिशमेंट भेटलं पाहिजे. आता नेक्स्ट आहे, सांगा बरं. पहिलं एक सेल होती झायगोट, 2 सेल, 4 सेल, 8 सेल, 16 सेल. 16 सेलच्या स्ट्रक्चरला नाव दिलं होतं मोर्युला. मोर्युलापासून एक हॉलो स्ट्रक्चर तयार झालं होतं. त्या हॉलो स्ट्रक्चरच्या आउटर साईडला आपण ट्रोपोब्लास्ट म्हटलं होतं. मध्ये जी कॅव्हिटी होती त्याला ब्लास्टोसील नाव दिलं होतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जो पार्ट आहे ब्लास्टोसीलच्या व्यतिरिक्त, तर त्याला इनर मास सेल म्हटलं होतं किंवा एम्ब्रिओनल नॉब म्हटलं होतं. आणि पूर्ण स्ट्रक्चरला ब्लास्टुला म्हटलं होतं. आणि प्रोसेसला ब्लास्टुलेशन हे नाव त्या ठिकाणी आपण दिलं होतं. काय नाव दिलं होतं मित्रांनो? ब्लास्टुलेशन. आता नेक्स्ट आहे गॅस्ट्रुलेशन. म्हणजे बघा, पहिले मोर्युला ब्लास्टुलामध्ये कन्वर्ट झाला, पहिले झायगोट मोर्युलामध्ये कन्वर्ट झाला, मोर्युला ब्लास्टुलामध्ये हॉलो स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट झाला, आणि आता मोर्युला गॅस्ट्रुलामध्ये कन्वर्ट होईल. आणि प्रोसेसला काय नाव द्यायचं आहे मित्रांनो? गॅस्ट्रुलेशन हे नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. काय नाव दिलं जाईल? गॅस्ट्रुलेशन. तर आता बघा या ठिकाणी हे जे स्ट्रक्चर आहे हे गॅस्ट्रुलाचं स्ट्रक्चर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये बघा प्रोसेस जी आहे डेव्हलपमेंटची ती साधारण कोणत्या पद्धतीने होते ते बघू आपण. फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला फ्रॉम ब्लास्टुला इज कॉल्ड ॲज द गॅस्ट्रुलेशन. आणि गॅस्ट्रुलेशनमध्ये 3 लेअरचं स्ट्रक्चर तयार होतं. बघा हे असं स्ट्रक्चर आहे. गॅस्ट्रुलेशनमध्ये कॅव्हिटी पण डबल होऊन जाते आणि 3 लेअरचं स्ट्रक्चर तयार होतं. हा जो निळ्या रंगाचा थर आहे याला म्हणता इक्टोडर्म. मध्ये पिंक कलरचा जो लेअर आहे त्याला म्हणता मेझोडर्म. आणि जो आतला हा जो लोअर साईडचा लेअर आहे याला म्हणता एंडोडर्म. असे 3 लेअरचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होतं. आणि हे जे 3 लेअर तयार झाले इक्टोडर्म, मेझोडर्म, एंडोडर्म. आता याचं थ्रीडी नाही समजलं तरी चालेल, फक्त 3 लेअरचं हे स्ट्रक्चर तयार झालं. याला नाव दिलं जातं गॅस्ट्रोला. काय नाव दिलं जातं सांगा मित्रांनो? गॅस्ट्रोला. मध्ये कॅव्हिटी पण प्रेझेंट आहे. तर बघा ऑलरेडी हे सांगितलं मी तुम्हाला, गॅस्ट्रोला तयार होतोय. आणि त्याच्यामध्ये पण आता थोडंसं तुम्हाला डिटेल वाचावं लागेल. त्याच्यामध्ये म्हटल्यास मी थोडं एक्सप्लेन करतो. गॅस्ट्रुलेशन अँड इनप्लांटेशन ऑफ ब्लास्टोसिस टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. गॅस्ट्रुलेशन बिगिन्स about 8 days after fertilization. The cells on the free end of the inner cell mass called as the hypoblast. तर आता ज्या इनर सेल मास आहे तर त्याच्या ज्या सेल्स आहे तर त्याला ज्या कोणत्या साईडच्या असेल तर फ्री एंडच्या, इथं दाखवतो बघा मी तुम्हाला. तर हे बघा, तर हे इनर सेल मास आहे किंवा याला म्हणता एम्ब्रिओनल नॉब. तर याच्यातल्या ह्या साईडच्या ज्या सेल आहे ह्या फ्री सेल आहे आणि ह्या अटॅच सेल आहे.
ह्या फ्री सेल आहे. तर या ज्या फ्री सेल्स आहे त्यांना नाव द्यायचं आहे हायपोब्लास्ट. काय नाव द्यायचं आहे मित्रांनो? हायपोब्लास्ट. बघा, द सेल्स ऑन द फ्री एंड ऑफ इनर सेल मास कॉल्ड ॲज द हायपोब्लास्ट. आणि ज्या बाकीच्या आहे वरच्या बाजूच्या त्यांना नाव दिलं जातं इपिब्लास्ट. काय नाव दिलं जातं? इपिब्लास्ट. बोथ द लेयर हायपोब्लास्ट अँड इपिब्लास्ट कंबाइनली फॉर्म अ फ्लॅट बायलॅमिनार एम्ब्रिओनल डिस्क. बघा, हा जो पार्ट आहे ह्या ज्या येलो कलरच्या सेल्स दाखवल्या ह्या हायपोब्लास्ट आहे, ह्या ब्ल्यू कलरच्या सेल्स दाखवल्या ह्या इपिब्लास्ट आहे. कोणाच्या आहे त्या? इनर सेल मासच्या. कोणापासून बनलेल्या आहे? इनर सेल. आणि मग इथे एक अशी डबल लेअरचं स्ट्रक्चर तयार झालं आहे, एक पिवळ्या रंगाचं आणि एक निळ्या रंगाचं. त्याला नाव दिलं जातं बायलॅमिनार डिस्क. बायलॅमिनार डिस्क. सांगायचं पुष्कळ आहे पण वेळेची कमतरता आहे, थोडंसं अडचण येते त्यामुळे. तर मला सांगा, निळ्या रंगाच्या इपिब्लास्ट, पिवळ्या रंगाच्या हायपोब्लास्ट आणि याला म्हणता बायलॅमिनार डिस्क. त्याच्यामध्ये इथे एक खास तयार होते बघा, तर निळ्या रंगामध्ये, तर याला म्हणता प्रिमिटिव्ह ग्रू. काय नाव दिलं सांगा? प्रिमिटिव्ह ग्रू. आणि हळूहळू काय होतं मग त्या ठिकाणी बघा, हायपोब्लास्ट फॉर्म्स अ लेअर. हायपोब्लास्ट पासून एक लेअर तयार होतो. काय लक्षात घ्यायचं आहे? हायपोब्लास्ट म्हणजे या पिवळ्या रंगाच्या ज्या सेल्स आहे तर तो पिवळ्या रंगाच्या सेल कोणता लेअर तयार करता? हा लेअर. तर याला म्हणता हा लेअर, याला म्हणता एंडोडर्म. मग सांगा, हायपोब्लास्ट पासून जो लेअर तयार होतो त्याला काय म्हणता? एंडोडर्म. एंडोडर्मच्या जी कॅव्हिटी इन्क्लोज होते त्याला म्हणता यॉर्क सॅक. काय नाव द्यायचं आहे? यॉर्क सॅक. इपिब्लास्ट जे ते डिवाइड होता आणि ते पण एक कॅव्हिटी इन्क्लोज करता इपिब्लास्टच्या सेल, त्याला म्हणता ॲम्निओटिक कॅव्हिटी. काय नाव द्यायचं आहे? ॲम्निओटिक कॅव्हिटी. आणि इपिब्लास्टच्या जे लक्षात घ्या, आता इथं बघा, हा हे इपिब्लास्ट आहे निळ्या रंगाच्या सेल आणि त्याचा जो बेस आहे फ्लोरिंग, आपण म्हणतो ना फरशाला फ्लोरिंग, तसं हे रूफ आहे आणि हे फ्लोरिंग आहे. तर या फ्लोरिंगला म्हणता इक्टोडर्म. फ्लोरिंगला काय म्हणता? इक्टोडर्म. द रूफ सेल्स ऑफ, आता ही सांगा कोणती कॅव्हिटी आहे? ॲम्निओटिक कॅव्हिटी. याला इथं काय असेल? यॉर्क सॅक. काय नाव द्यायचं आहे? यॉर्क सॅक. मग आता सांगा, एंडोडर्मच्या सेल जी कॅव्हिटी तयार करता त्याला यॉर्क सॅक म्हणता, किंवा इपिब्लास्ट ज्या हायपोब्लास्टच्या सेल्स आहे ती जी कॅव्हिटी तयार करता त्याला यॉर्क सॅक म्हणता. इपिब्लास्टच्या ज्या सेल्स आहे त्या जी कॅव्हिटी तयार करता त्याला ॲम्निओटिक कॅव्हिटी हे नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. मग रिअरेंजमेंट, मग आता मध्ये एक परत थर तयार होतो तो मेझोडर्मचा आहे. इथं दाखवलं बघा, पिंक कलरचा जो लेअर आहे हा इथं आहे बघा, हा इक्टोडर्म. हा खालचा ग्रीन कलरचा जो आहे तो एंडोडर्म. आणि मधले पिंक कलरचा जो थर आहे त्याला म्हणता मेझोडर्म. मेझो म्हणजे मधला, मेझोडर्म म्हणजे काय सांगा? मधला लेअर. तर नंतर एक प्रिमिटिव्ह ग्रुप पण तयार होते, ते पण मी तुम्हाला सांगितलं. मेझोडर्म हा आतल्या खालच्या बाजूला एंडोडर्म असतो, वरच्या बाजूला इक्टोडर्म आहे, त्याच्यामध्ये हा लेअर आहे. आणि हे साधारण 3 लेअर त्या ठिकाणी तयार होता. आणि मग हे जे 3 लेअर तयार झाले तर आपल्या शरीराचा प्रत्येक ऑर्गन हा या 3 लेअरपासूनच तयार होतो. इक्टोडर्म, मेझोडर्म आणि एंडोडर्म. किती महिन्याच्या कालावधीमध्ये? 9 महिन्याच्या गर्भावस्थेच्या कालावधीमध्ये हा पूर्ण पार्ट डेव्हलप होतो. मग आता कोरियॉन. कोरियॉन इथं आता ते हे जे स्ट्रक्चर आहे लक्षात घ्या बा, हे इथं कळेल आता बा, हा जो आहे याला म्हणता प्लॅसेंटा. आता हे इथं आहे, हे यॉर्क सॅक आहे बघा, एकदम छोटं असतं. का बरं? तर ज्यांच्यामध्ये एग रिलीज होता त्यांच्यामध्ये यॉर्क सॅक जास्त आहे. का? सुरुवातीला डेव्हलपमेंट व्हायला जे फूड लागतं ते यॉर्क सॅक देतं, पण बाळाला आता पूर्ण फूड कोण देणार आहे? आई. आणि त्यामुळे यॉर्क सॅकची गरज नाही आहे, म्हणून यॉर्क सॅक एकदम छोटा असतं. हे एक आहे. त्यानंतर बघा, आता ह्या पार्टमध्ये इथे कोरियॉन आहे. कोरियॉन नावाचं कवरिंग आहे आणि याच्या आतल्या बाजूला ॲम्निऑन नावाचं
कवरिंग त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. हे प्लॅसेंटा आहे. इथं जे फ्लुइड प्रेझेंट आहे त्याला नाव दिलं जातं ॲमनिऑटिक फ्लुइड आणि त्यामध्ये बाळ तरंगत आहे. नंतर याला म्हणतात नाळ, अम्बिलिकल कॉर्ड. याला काय म्हणतात? ही बाळाची नाळ आहे आणि ही गर्भपिशवी आहे पूर्ण. तर हे असं स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होतं पूर्ण डेव्हलपमेंट होत असताना. तर बघा, यॉर्क सॅक इज व्हॅस्टिजियल इन ह्युमन एम्ब्रिओ. का? कारण बाळाला कोण फूड देणार आहे? आई फूड देणार आहे. त्यामुळे बाळाला त्या ठिकाणी यॉर्क सॅकची गरज नाही आहे. म्हणून यॉर्क सॅक हे व्हॅस्टिजियल आहे, कारण ते ॲडिशनल फूड आहे. जे एग्ज रिलीज झाले आणि एगमधून बाळ तयार होणार आहे किंवा पिल्लू तयार होणार आहे तर त्याला यॉर्क सॅक लागतं फूड म्हणून. इथं गरज नाही. सांगा किती लेयर्स तयार झाले होते? 3. इक्टोडर्म, मेझोडर्म, एंडोडर्म. आणि हे जे 3 लेयर्स आहे यांच्यापासून ऑर्गन्स तयार होणार आहे. आणि ते ऑर्गन्स कोणत्या याच्यापासून कोणतं आहे ते तुम्ही पाठ करायचं. इक्टोडर्मपासून हे सर्व ऑर्गन्स आहे. मेझोडर्मपासून हे परीक्षेला विचारता की एखादा ऑर्गन देतील. फॉर एक्झाम्पल किडनी इज डॅश डॅश इन ओरिजिन. तर मग काय म्हणावं लागेल? मेझोडर्मल ओरिजिन. आता बघा ओरी आपण काल बघितलं होतं त्या ठिकाणी. बघा हे युरिनरी डक्ट, रिप्रोडक्टिव्ह डक्ट, गोनॅड. गोनॅड म्हणजे काय? ओरी, टेस्टिस. तिथं आपण बोलत बघा ओरी इज मेझोडर्मल इन ओरिजिन, टेस्टिस इज मेझोडर्मल इन ओरिजिन. हार्ट कोणापासून तयार होतं? तर हार्ट सुद्धा मेझोडर्मपासून तयार होतं. हे सर्व नावं तुम्हाला पाठ करावं लागतील. त्याकरता यूट्यूबवरती जाऊन काही हिंट भेटता का शॉर्टकट लक्षात ठेवायला ते तुम्ही बघू शकताय. त्यानंतर हे एंडोडर्म आहे. एंडोडर्म पासून युरिनरी ब्लॅडर, व्हॅजिना, व्हेस्टिब्यूल, लिव्हर, पॅनक्रियास, थायरॉइड ग्लँड, थायमस ग्लँड, युस्टॅचियन ट्यूब, इपिथेलियम ऑफ युरेथ्रा, लायनिंग ऑफ मिडल इयर, लंग्स, टंग, टॉन्सिल्स. हे सगळे पार्ट त्या ठिकाणी एंडोडर्मपासून तयार होतात. तर एवढा पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करू. पण तुम्ही सुद्धा रेग्युलरिटी ठेवा. थोडा जास्त अभ्यास तुम्हाला पण त्या ठिकाणी करावा लागणार आहे. कारण याच्यात इतकं आहे की एवढं सगळं एवढ्या छोट्याशा कालावधीमध्ये एक्सप्लेन करणं शक्य नाही. असं समजा की मी चॅप्टरची लिंक लावून देतोय, तुम्हाला त्याला रिवाईज करायचं आहे व्यवस्थित आणि पॉईंट टू पॉईंट नोट करत वाचायचं आहे आणि MCQ सॉल्व करायचे. मी तुम्हाला जे बुक्स दिलेले त्या बुक्समधून MCQ सॉल्व करा सगळ्यांनी. जे तुम्हाला CETचे बुक्स दिलेले किंवा ज्यांच्याकडे नसतील तर त्यांनी बुक्स घेऊन टाका. कोणतं तरी एक बुक घ्यायचं की त्यातून डेली आपल्याला ते सॉल्व करता आलं पाहिजे है ना. ज्यांच्याकडे बुक्स नाही आहे त्यांनी एक तर इंद्रजित जप्पे सरांशी, बायोलॉजीचे बुक्स नसतील त्यांच्याशी संपर्क साधा किंवा बायोलॉजीचे बुक्स आहे एवढ्याला जास्त अडचण होऊ शकते बुक्सची. तर तुम्ही जर सदावर्ते सरशी संपर्क साधला तर 25% डिस्काउंटमध्ये तुम्हाला बायोलॉजीचे बुक्स त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. तर ज्यांना घ्यायचे त्यांनी नाव नोंदून द्यायचं सरांकडं. एक 4-5 दिवसामध्ये तुम्हाला ते बुक्स अवेलेबल होतील. कारण शेवटी तुम्ही MCQची प्रॅक्टिस नाही केली तर मग कोणत्या प्रकारचे MCQ विचारता हे 40 ते 50 क्वेश्चनमध्ये समजू शकत नाही आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन लार्ज क्वांटिटीमध्ये तुम्ही सॉल्व करायचे. त्यातून कन्सेप्ट पण क्लिअर होता. त्यात अजून एक पुढचा पॉईंट मी सांगतो. एखादा क्वेश्चन आला ना तर तो काय, त्याचं उत्तर काय, त्याचा एक छोटा पॉईंट तयार करायचा आणि तो नोटबुकमध्ये लिहायचा. आणि अशी एक नोटबुक तयार करून ठेवली तर परीक्षेच्या वेळेस तेवढी नोटबुक आणि आपलं थेरॉटिकल नोट्स एवढं वाचलं तरी तुमची पूर्ण तयारी होऊन जाईल. वाचायचं नाही, फक्त नजर मारायची असते. हां हे असा पॉईंट आहे, असा पॉईंट आहे, हा असा पॉईंट आहे. म्हणजे आपल्याला इतकं फास्ट झालं पाहिजे तर आपल्याला चांगले मार्क नक्की पडू शकता. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच. त्याच्यानंतर 7 वाजून 7:15 ते 8:15 तुमची बायोलॉजीची टेस्ट आहे. तर ग्रुपमध्ये आपल्या बॅचेसमध्ये जायचं. आपलं जे ॲप आहे त्या ॲपच्या तुम्ही जे स्टोअरमध्ये जाता त्याच्या बाजूला बॅचेस नावाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये जायचं. त्याच्यामध्ये क्रॅश कोर्स 2026ची बॅच आहे त्यामध्ये जायचं आणि त्यामध्ये तुम्हाला टेस्टमध्ये वरती जे आहे त्याला ड्रॅग करायचं आणि टेस्ट ओपन करायची.
त्यामधून टेस्ट सॉल्व करायची. आज पण सगळ्या विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली, चांगले मार्क विद्यार्थ्यांना पडलेले आहे. त्यांचं सर्वांचं अभिनंदन. आणि आजचं जे लेक्चर आहे ते या ठिकाणी आपण संपवतोय. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच.